हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. मैनावती बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई काय झालं, तुम्ही तिघं असं तोंड पाडून का बसलाय, कुठली वाईट बातमी कळाली का? बाळजाबाई म्हणते, मैनावती शांत बस की जरा, आधीच तर डोक्याला ताप झालाय. मैनावती म्हणते, हा मग तर कृष्णाचाच विषय असणार. तिनं आत्तापर्यंत तुम्हाला लय वेळा चितपट केलंय आणि आता तर तुमचं साम्राज्यच उद्ध्वस्त करणार आहे म्हणाली. दलपतराव म्हणतात, आणि त्यात आपलं दुष्यंत सरकार कृष्णाच्याच बाजूने उभं राहतात, त्यामुळं आपल्याला काय बी करता येत नाही. इकडे आता कृष्णा पापड वाळवत असते, एवढ्या दुष्यंत कुल्फीवाल्याला घेऊन येतो. दुष्यंत म्हणतो, कुल्फी घ्या कुल्फी, थंडगार गोड कुल्फी घ्या. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आता हे काय नवीन काम सुरू केलं काय? दुष्यंत म्हणतो, हो हा कृष्णा सरकार, नवीन काम चालू केले. कृष्णा म्हणते, आता हे काय कृष्णा सरकार? दुष्यंत म्हणतो, का तू मला दुष्यंत सरकार म्हणते, मग मी तुला नाही का म्हणू शकत कृष्णा सरकार? कृष्णा म्हणते, आता मी काय बोलू तुम्हाला? दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू काय बोलूच नको, कुल्फी खा आता. दुष्यंत कृष्णाला कुल्फी देतो. आता कृष्णा लगेच कुल्फी खाते. दुष्यंत पण कृष्णाच्या उष्टी कुल्फी खातो. दुष्यंतच्या दाताला लगेच कळ येते. दुष्यंत कुठे रोमॅन्टिक होईल सांगता येत नाही. कृष्णासोबत कुल्फी खाऊन झाल्यावर दुष्यंत आता घरातल्या सगळ्यांसाठी कुल्फी घेतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू हे सगळ्यांना दे. इकडे दलपतराव बाळजाबाईला म्हणतात, मला तर वाटतंय कृष्णा सगळ्या लोकांना गोळा करून आपल्या विरोधात उभा करते की काय, आणि आपल्या दुष्यंतरावासनी बी कसं काय देण्यात येणं झाले. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत त्याच्या बायकोच्या प्रेमात पार वेडा झालाय, त्यामुळे तो तिच्यावर संशय बी घेणार नाही आणि आपण तिच्या विरोधात काय बोलाय गेलं तर आपलं बी काय ऐकून घेणार नाही. कृष्णा अशी नाही, कृष्णा तशीच नाही. त्या कृष्णेची बाजू घेऊन जेव्हा दुष्यंत बोलतो ना, तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या भाऊजी. दलपतराव म्हणतात, बाळजाबाई माझ्यासुद्धा डोक्यात राग भरलाय हो. एवढ्यात आता कृष्णा तिथं कुल्फी घेऊन येते. कृष्णा म्हणते, मग थंड करा की डोसकं कुल्फी खाऊन. कृष्णा आता बाळजाबाईला कुल्फी देते, पण बाळजाबाई कुल्फी फेकून देते. दुष्यंतनं हे सगळं बघितलेलं असतं. दुष्यंत म्हणतो, आई अगं असं काय करतेस, कुल्फी का फेकून दिलीस? कृष्णा म्हणते, त्यासने आवडत नाही कुल्फी. दुष्यंत म्हणतो, आई असं काय करतेस अगं, कुल्फी चांगले आहे, खाऊन तर बघ, मी घेतली तुझ्यासाठी. दुष्यंत पुढे म्हणतो, आई मला एक आयडिया सुचली, आता होळी येते ना, तर आपण होळीमध्ये एक कार्यक्रम ठेवूया ज्यामध्ये मनोरंजन असेल आणि तुझी पब्लिसिटी पण करता येईल. दुष्यंत म्हणतो, आई तू आजवर केलेल्या चांगल्या कामाची योजनांची आपण सगळ्या गावकऱ्यांना माहिती देऊया. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत खरंच की चांगली आयडिया आहे, तुला कसं काय एवढं सगळं सुचतं रं? दुष्यंत म्हणतो, अगं आई असं काय करतेस, मी इव्हेंट मॅनेजमेंटला होतो ना, खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. बाळजाबाई म्हणते, ते तर झालं दुष्यंत, पण आता कार्यक्रम म्हणल्यावर लोकांचं मनोरंजन बी आलं, नाच गाणं बी आलं, आता हे कोण करणार रं? आता अचानक कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्हाला येतं ना व नाचायला? हे ऐकून आता सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय बोलते तू, कळतंय का तुला? कृष्णा म्हणते, आहे का आता दुष्यंत सरकार, मी काय माझ्या मनाचं बोलले काय? अहो मी ऐकलं होतं बाळजाबाई सर्व गुण संपन्न आहेत, म्हणून मी असं म्हणलं. दुष्यंत म्हणतो, अच्छा असं म्हणायचं का कृष्णा तुला, पण अगं बोलताना जरा विचार करत जा ना. हां माझी आई आहे सर्व गुणसंपन्न, पण तिला नाचता गाता नाही येत गं, मला माहिती आहे ना. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत अरे आपली कृष्णा नाचेल की, का गई कृष्णे नाचशील ना हो तू? कृष्णा आता थोडा विचार करते आणि म्हणते, होय होय बाळजाबाई नाचीन की मी, तुमच्यासाठी एवढं तर करेनच की. बाळजाबाई म्हणते, अरे वा शाबास. कृष्णा म्हणते, तुमची शाबास की नको आहे बाळजाबाई मला. अहो तुम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मला मान देताय, तेच खूप आहे माझ्यासाठी. तुमच्यासाठी मी पायात घुंगरं बी बांधीन. कृष्णा आता बाळजाबाईच्या कपाटातली घुंगरं हातात घेते आणि म्हणते, ही कृष्णा आता नाचणार बी आणि नाचवणार बी. कृष्णा आता समरला फोन लावते आणि म्हणते, होळीला बाळजाबाईचं सत्य सगळ्यांना कळणार. समर म्हणतो, पण नक्की करणार तरी काय तुम्ही? कृष्णा म्हणते, सांगते, पण मला थोडी मदत लागल. समर म्हणतो, तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे ते. कृष्णा समरला सगळा प्लॅन समजावून सांगते. इकडे आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू खरंच डान्स करणार आहेस का? तुला येतो का डान्स करता? कृष्णा म्हणते, आता सेम टू सेम हिरोईनीसारखा नाही जमत, पण गावात कोणाचं लगीन हळद असली की मी तुफान नाचायचे. दुष्यंत म्हणतो, हो मी पाहिला ना तुझा तुफान डान्स, आपल्या हळदीनंतरच्या पार्टीत केला होता की तू तुफान डान्स. कृष्णाच्या ज्यूसमध्ये कुणीतरी दारू मिसळलेली असते त्यावेळी, त्यामुळं कृष्णा नाचलेले असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला नाही आठवत ना, त्यावेळी तू पिऊन नाचली होती. कृष्णा म्हणते, आता तुम्ही मला चिडवताय ना हो दुष्यंत सरकार, जावा तिकडं, काय बोलू नका.
दुष्यंत म्हणतो सॉरी यार, पण ऐक ना कृष्णा, माझ्यासाठी कर ना थोडा डान्स. कृष्णा म्हणते अहो काय बोलताय दुष्यंत सरकार, किती वाजल्या बघा की. दुष्यंत म्हणतो वाजू दे किती पण, कलेला काळ वेळ नसतो या, असं कोणीतरी म्हणलंय. कृष्णा म्हणते कुणी म्हणलंय. दुष्यंत म्हणतो ते जाऊ दे, पण आता माझ्यासाठी प्लीज नाच ना तू. कृष्णा म्हणते नाही जमणार मला. दुष्यंत म्हणतो कृष्णा, नवऱ्याच्या इच्छा बायकोनं पुऱ्या केलेलं चांगलं असतंय. कृष्णा म्हणते बरं, पण गाणं कुठं आहे आपल्याकडं. दुष्यंत म्हणतो हे काय. दुष्यंत आता मोबाईलमध्ये गाणं लावतो. कृष्णा आता लाजत लाजत 4-5 ठुमके मारते. दुष्यंतला कृष्णासमोर नाचत असताना खूप भारी वाटत असतं. आता दुष्यंत पण कृष्णाबरोबर नाचू लागतो. दोघे पण छान नाचत असतात. दुष्यंत म्हणतो कृष्णा, मी खूप दिवसांनी एवढं नाचलो गं, आणि तू पण किती भारी नाचतेस. खरंच मला माहीत नव्हतं माझी बायको एवढी टॅलेंटेड आहे. दुष्यंत आता कृष्णाला प्रेमाने मिठीत घेतो. दोघे पण खूप खुश असतात. कृष्णा विचार करते दुष्यंत सरकार, हळूहळू बाळजाबाईचं सत्य मी तुमच्यासमोर आणेन, पण त्यावेळी तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच शाबूत ठेवा, नाहीतर मी पार खचून जाईन हो. दुसऱ्या दिवशी कृष्णा समरला भेटायला जाते आणि समरला सांगते की रांगणे पाटलांच्या वाड्यावर आज होळी साजरी होणार आहे. सगळं गाव गाव गोळा होणार आहे. कृष्णा समरला सगळं समजावून सांगते. इकडे दुष्यंत पण बाळजाबाईला कार्यक्रमाची रूपरेषा सांगत असतो. दुष्यंत म्हणतो आई, सुरुवातीला मी स्टेजवर येईन आणि सगळ्यांचं स्वागत करेन, सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देईन. बाळजाबाई म्हणते अरे दुष्यंत, पण मी भाषण कधी करणार. दुष्यंत म्हणतो आई, अगं हा तुझं भाषण तर महत्त्वाचं आहेच की, आणि मी त्यासाठीच पॉईंट काढलेत. आजपर्यंत तू जे काही गावासाठी चांगलं केले ना, हे सगळं सांगायचं आहेस तू, आणि त्यानंतर मग नाटक असेल. गावातली काही मुलं पथनाट्यामधली नाटक करणार आहेत. दलपतराव म्हणतात अरे दुष्यंत, हे नाटकाचं मध्येच कुठनं आलं, नाचगाणं होणार होतं ना. दुष्यंत म्हणतो नाचगाणं कॅन्सल केले, नाटकातून चांगला संदेश देता येईल, तंटामुक्तीचा प्रचारही करता येईल. दुष्यंत म्हणतो आई, तुला कळलंय ना मला काय म्हणायचं आहे ते. इकडे आता कृष्णा देवासमोर होळीचा नैवेद्य ठेवते आणि देवाला नमस्कार करून आशीर्वाद मागते. देवा, मी जे काही काम हाती घेतलं आहे ना, त्यात मला यश मिळू दे, वाईट सगळं आगीत जळून जाऊ दे. आता दुष्यंत पण तिथे येतो आणि आरती घेतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा, मला खूप घाई झाली, मी जातो आता. कृष्णा म्हणते कुठं निघालाय. दुष्यंत म्हणतो अगं कृष्णा, असं काय करतेस, विसरलीस का तू, एवढा मोठा कार्यक्रम आहे, मला तयारी करायची ना. दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो मागच्या वेळी जसं केलंस तसं करू नकोस, तुझ्याच हातून आता सगळा कार्यक्रम होणार आहे, होळीचा नैवेद्य वगैरे हे सगळं तूच बनवणार आहेस, त्यामुळे कृष्णा घरीच थांब, कुठं जाऊ नको. कृष्णा म्हणते होय दुष्यंत सरकार, माझ्या ध्यानात आहे, तुम्ही नका काळजी करू. दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो कृष्णा, मी घेतलेल्या साडीत तू छान दिसतेस हा. कृष्णाला असते. दुष्यंत आता तिथनं जायचं नाटक करतो आणि परत माघारी येऊन कृष्णाची पप्पी घेतो. बाळजाबाईला हे बघून खूप खूप त्रास झालेला असतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहे बाळजाबाईची माणसं कृष्णाच्या डोक्यात काठी मारतात आणि कृष्णाला बांधून ठेवतात. तर इकडे कार्यक्रम सुरू होणार असतो. दुष्यंत कृष्णाची खूप वाट बघत असतो. दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो आई, कृष्णा कशी काय आली नाही. बाळजाबाई म्हणते दुष्यंत, मला काय विचारतोयस, तुला सांगून गेली नाही का तुझी बायको. तर इकडे समरसुद्धा कृष्णाची वाट बघत असतो.